मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केलाय। दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा स्वतःची मुलं मोठी करा असा सनसणीत सल्ला शर्मिला ठाकरेंनी भाजपला दिला। पाहूयात यावरचा आमचा हा विशेष रिपोर्ट। ठाकरे बोलतात ते रोखठोक बोलतात। एक गाव दोन तुकडे हा ठाकरी बाणा, हाच ठाकरी बाणा शर्मिला ठाकरे यांनी दाखवून दिलाय। सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर शर्मिला ठाकरेंनी मार्मिक भाष्य केलं। पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं आपली मुलं मोठी करावीत असा सल्ला शर्मिला ठाकरेंनी भाजपला दिलाय। भाजपनं दुसऱ्याची मुलं चोरू नये। भाजप आणि संघात अनेक चांगले कार्यकर्ते आहेत, त्यांना मोठं करा असंही शर्मिला ठाकरेंनी भाजपला सांगितलंय। ऑपरेशन टायगरमध्ये असं वाटतं का? त्यांना तेवढंच करायचंय। दुसरे पक्ष फोडायचे त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना। दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती, कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उतरायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला। त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो। अरे तुम्ही तेवढं तर दाखवा, करा। चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही। शर्मिला ठाकरेंच्या सुरात अंबादास दानवेंनीही सूर मिसळलाय। ज्या लोकांना भाजपमध्ये नेलंय ती लोक भाजपचे अच्छे दिन सरल्यावर पहिल्यांदा भाजप सोडतील असं भाकीत दानवेंनी केलं। खरंच नाही, भारतीय लोक आहे, जे ज्याचे नाही झाले त्याचे पण कसे होतील? एक दिवस दुसरे कोण आहे, सतत पुन्हा पळून जाणार लोक। उद्या भाजपचे पुरे हाली होते, हेच सगळे लोक भाजप रिकाम करणार। त्यामुळे ज्या भूमिका व्यक्त केली ती काय खोटी, अशातलं काय बात। शर्मिला ठाकरेंनी भाजपला सुनावल्यानंतर भाजप नेत्यांनाही काय बोलावं हे उमजलं नाही। शर्मिला ठाकरे या राजकीय वर्तुळाबाहेरच्या आहेत असं सांगून भाजपनं यावर भाष्य करणं टाळलंय। शर्मिला वहिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारायला आणि उत्तर देऊ, त्यांनी स्वतःचं मत तिथे व्यक्त केलेलं आहे। ते आज कुठल्याही राजकारणाच्या कुठल्या पदावर नाही आहे, म्हणून कृपया काही लोकांना जरा तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर ठेवा। गेल्या 10 ते 12 वर्षात भाजपमध्ये एवढी इन्कमिंग झाली आहे की मूळ भाजप कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। याच इन्कमिंगवर टीका झाल्यावर भाजपमधूनही फार जोरदार प्रतिवाद होत नाही, हे शर्मिला ठाकरेंच्या टीकेवरून दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।